काही दिवसांपूर्वी आपण परळीमध्ये आपण आणि राज ठाकरे यांनी एकत्रित मेळावा घेतला होता. काल राज ठाकरेंचं एक ट्विट होतं 2 दिवसापूर्वी नाशिकच्या त्यांच्या दौऱ्यानंतर. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं की आमचा जो दौरा होता आमचा मेळावा जो होता तो फक्त मराठी मुद्द्यांवर बरोबर आहे. पार्श्वभूमी ही आमची नाही आहे स्पष्टता राजकीय पार्श्वभूमी बरोबर आहे. त्याच्यावरती मी मला वाटतं परवा पण उत्तर दिले की अनेक वर्षानंतर म्हणजे 20 वर्षानंतर आम्ही प्रथम एका व्यासपीठावरती आलो. ठीक आहे, पहिल्यांदा मराठीच्या विषयावरती एकत्र आलेलो आहोत. ते मी तेव्हाच सांगितलं की आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी. त्याच्यामुळे मराठीच्या विषयात आम्ही एकत्र राहणारच. मुद्दा येतोय तो पुढे राजकारणाचा. आज कोणतीही निवडणूक जाहीर झालेली नाहीये. ज्या वेळेला ती निवडणूक जाहीर होईल त्यावेळेला आम्ही चर्चा करू शकतो आणि करूही. तुम्ही असं जाऊ मी बोलत नाही परत कोणाचा अवमान व्हायचा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक समिती नेमली उच्चाधिकार समिती. ती समिती अभ्यास करेल आणि बघा, मी माझं जे पहिलं आणि एकमेव अधिवेशन नागपूरला झालं होतं मुख्यमंत्री म्हणून, त्या अधिवेशनात यदू तुम्हाला पण कल्पना आहे कोणी न मागता मी स्वतःहून 2 लाखापर्यंतच्या पीक कर्जमुक्तीची घोषणा केली होती. त्याच्यानंतर जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना आपण प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये जाहीर केले होते. आणि ही योजना मी ठराविक मुदतीत म्हणजे मेच्या शेवटच्या तारखेला 31 पूर्ण करण्याच्या इराद्याने ती जाहीर केली होती. त्यातली जवळपास 80 ते 90% योजना आम्ही पूर्ण करू शकलो. मार्चमध्ये कोरोना सुरू झाला, त्याच्यामुळे 50,000 रुपये देण्याचं जे राहिलं ते आमच्याकडे तेव्हा राहिलं. जेव्हा आम्ही सुरू केलं होतं त्यावेळेला सरकार पाडलं गेलं. याच्यासाठी अभ्यास कसला करायचा आहे? अभ्यास कसला करायचा? तुम्ही मंत्री कशासाठी आहात? सहज जर जे मी कोणते अनुभव नसताना माझ्या पहिल्या अधिवेशनात करू शकलो ते तुम्ही एवढे सगळे आमदार बिमदार राहिलेले आहात, मंत्री आहात, सगळी खाती तुमच्या सोबत असतात. काय 2-3 खाती आहेत, फायनान्स आहे, त्याच्यानंतर सहकार खातं सोबत होतं माझ्या, IT होतं. आणि ती योजना बिनबोभाटपणाने विनासायास आपण मार्गी लावली होती. अभ्यास कसला करताय? लोकांना तुम्हाला त्यांना दिसत नाही शेतकरी आत्महत्या करतायत, शेतकरी कर्जबाजारी आहे. अगदी शेतकरी स्वतःच्या खांद्यावरती ते जोखड घेऊन शेत नांगरताना फोटो आलेला आहे, तरी अभ्यास करताय तुम्ही. थोडा व्हॉल्यूम कमी करा, थोडं व्हॉल्यूम कम करा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.